हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि हा पहिला ब्लॉग असणार आहे 2026चा. आणि ह्या ब्लॉगमध्ये टायटल थर्डे बघून समजलंच आहे हा ब्लॉग कुठला टॉपिकवर नाही. तर आज मी माझ्या घराचं होम टूर देणं आहे. जवळजवळ ह्या चॅनलला ओपन करून 2.5 वर्ष झाले. आणि ह्याच्या आधी पण एक चॅनल होता, तो 1 वर्ष झाला. त्या दोन्ही ह्याच्यामध्ये बी माझं घर दाखवलं नाही, ज्या घरात मी राहतो. तर आज मी तुम्हाला फायनली माझं घर दाखवणार आहे. आणि हा तुम्हाला सांगणार पण आहे मी कुठे राहतो, म्हणजे कुठली सोसायटी आहे माझी, तर ते सुद्धा दाखवणार आहे. तर आता चला हा ब्लॉग मी आता घरातनं कंटिन्यू करतो. आता हा टूर मी स्टार्ट करतो. तर सर्वात पहिला ही आमची बिल्डिंग आहे, 4 माळ्याची बिल्डिंग आहे, पुरुषोत्तम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आणि आता तुम्हाला माझं घर दाखवतो. सर्वात पहिला आमच्या घराच्या बाहेर असा पॅसेज भेटतो आणि इथे कट्टाळा बनवलेला बसण्यासाठी. आणि या साईडला बघू शकतात झाडं आहे, पूर्ण झाडं लावले आहे, प्रत्येक टाईपचे झाडं आहे. आणि हा आमचा मेन दरवाजा आहे. तर चला आतमध्ये जातो आणि आतनं ब्लॉग स्टार्ट करतो. हा दरवाजा आहे आणि दरवाजाच्या जस्ट पाठीमागे बघू शकता शू स्टँड आहे. आणि हा शू स्टँड परमनंट आहे. आणि शू स्टँडच्या वरती थोडंफार छोटं मोठं सामान ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग येतं आईची शिलाई मशीन आहे. आणि त्याच्या बाजूला जस्ट मेकअप टेबल ठेवलं आहे. मेकअप टेबलच्या इथे पण छोटं मोठं सामान ठेवलेलं आहे. आणि मग त्यानंतर येतात आमचे ट्रॉफी. ही वाली ट्रॉफी जी आहे ती वाली माझी ट्रॉफी आहे. त्याच्या बाजूला गणपती बाप्पा, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज. आणि ही वाली मम्मीची ट्रॉफी आहे. ते स्वामी समर्थांचा फोटो लावलेला आहे. आणि त्याच्या जस्ट वरती मम्मीचं हे अवॉर्ड भेटलेलं आहे ते वाला सर्टिफिकेट ठेवलेलं आहे. आणि हा बेड आहे ज्याच्यावर मी झोपतो. मी एकटाच झोपतो या बेडवर. आणि त्या साईडला पुढे छोटं मोठं सामान ठेवलं आहे, ड्रम आणि ते सर्व आहे. आणि मम्मीचे फायली, माझे बुक्स ते सर्व आहे तिथे त्या साईडला. आणि त्यानंतर इथे आहे एक कबड आणि कबडच्या वरती पण थोडंफार सामान आहे. आणि ह्या साईडला एक टेबल ठेवलेलं, त्याच्यावर सर्व किराणाचं छोटं मोठं सामान ठेवलेलं आहे. आणि हे 2 खुर्च्या ठेवलेले. आणि त्याच्यानंतर येतो विष्णू. आणि हा विष्णूच्या इथे पाणी खराब झालेलं आहे. ते पाणी प्रत्येक 2 दिवसाला चेंज करायला लागतं. ते आता उद्या सकाळी आम्ही चेंज करू. आणि हा आहे ओव्हरऑल लुक दाखवतो तुम्हाला. आणि आता मी दुसऱ्या रूममध्ये जातो. तर चला. त्याने हा दुसरा रूम स्टार्ट होतो. आणि हा पहिला बेड लागतो. आणि इथे एक टेबल ठेवलेलं आहे. आणि नंतर हे माझ्या काकाने ड्रॉइंग बनवलेलं आहे, स्वामी समर्थ, त्याच्यानंतर साईबाबा आणि गजानन महाराजची ड्रॉइंग आहे. आणि वरती काकाचे सर्व ट्रॉफीज ठेवलेले. आणि हा आमचा मेन देवार आहे. आणि त्याच्या खाली एक ड्रॉवर आहे आणि खाली टिपॉय आहे. आणि हा पण एक टिपॉय आहे. आणि ते हे टी.व्ही आहे. आणि त्याच्यात हा एक कबाड आहे. त्याच्यानंतर हा एक बाजूला बेड येतो. आणि त्याच्यानंतर इथे आमचा एक फॅमिली फोटो आहे सर्वांचा, खूप लहानपणीचा आहे. म्हणजे मी बघा त्याच्यात किती लहान आहे एकदम. आणि हा आता पूर्ण ओव्हरऑल लुक दाखवतो इकडनं. आणि आता इकडं किचन स्टार्ट होतं, किचन दाखवतो आता. आणि आता तुम्हाला दाखवतो मी माझं किचन. सर्वात पहिला आतमध्ये आल्या आल्या ओटा दिसतो तुम्हाला. आणि ओट्याच्या वरती गॅस ठेवलेला आहे, छोटे मोठे सामान आहे, भांड्या ठेवलेले. आणि या साईडला बेसिन आहे छोटासा. आणि ओट्याच्या खाली पण असे छोटे कंपार्टमेंट बनवून ठेवलेले आहे ह्याच्यासाठी, बॉटल आणि थोडेफार भांडे ठेवण्यासाठी. आणि वरती इथे पण असे कंपार्टमेंट आहे, डब्बे बिब्बे ठेवण्यासाठी बनवलेले. आणि अजून एक वरती पण आहे असं एक कंपार्टमेंट. आणि या साईडला आहे फ्रीज. आणि इथे खुर्ची ठेवलेली आहे. आणि या साईडला मडके आणि मिक्सर ठेवलेला आहे. आणि इथे खिडकी पण आहे, इथे छोटे मोठे सामान ठेवलेले. आणि इथे अजून एक कबाड येतो. आणि त्याच्या बाजूला एक छोटा कबाड आहे.
आणि या साईडला आहे भांड्यांचा स्टँड आणि इथे लायटर ठेवलेली आहे आणि इथे तो वॉशिंग मशीन आणि इथे छोटासा बेसिन आहे आणि बेसिनच्या खाली पण कंपार्टमेंट आहे. असे सामान ठेवलेलं आणि इथे एक बाल्टी ठेवलेली आहे पाणी भरून आणि या साईडला आहे टॉयलेट आणि या साईडला आहे बाथरूम. तर आता ह्याच्या आधीचा जो पार्ट होता जो मी रेकॉर्ड केलेला तुम्ही होम टूर बघितला तो खूप आधी शूट झाला आहे. म्हणजे समथिंग 1 जानेवारी 2026ला तो पार्ट शूट झालेला पूर्णपैकी आणि त्याच्यानंतर आज आहे तारीख 7 जानेवारी 2026. तर एवढा लेट ह्यामुळेच होत होतं की आमचं रूम पूर्णपैकी खाली होणं होतं. तर मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे की पूर्णपैकी रूम खाली झाल्याच्या नंतर कसा वाटतो. आत्ता म्हणजे 5 तारखेला आमचा 5 नाही 4 तारखेला आमचा आतल्या रूमचं जेवढं सामान होतं सर्व खाली झालं. तर आता फक्त आमच्या बाहेरच्या रूमचं सर्व सामान बाकी होतं तर ते सर्व आता काढून ठेवलेलं आहे. तर हे सर्व सामान आहे पूर्ण आणि हा एक बेड आहे आणि हे बेडवर सुद्धा सामान आहे. तर आता हे थोड्या वेळात सर्व सामान आम्ही खाली करू. थोड्या वेळात टेम्पो येते ते खाली झाल्याच्या नंतर संध्याकाळी मी रूमला थोडंफार क्लीन करायला येईल तेव्हा तुम्हाला रूम एकदम प्रॉपर दाखवतो की खाली झाल्याच्या नंतर रूम किती मोठा पण वाटतो आणि कसा वाटतो. तर चला आता फायनली झालेलं आहे शिफ्टिंग आमचं. आता हे सर्व सामान गेलेलं आहे म्हणजे थोडंफार हे कचरा तेनच आहे आणि हे टिपं आम्ही घेऊन न जाणार आणि हा बेड पण आम्ही घेऊन न जाणार आणि या साईडला कबाड तेन सर्व होतं. आता कसं खाली खाली वाटतं पूर्ण रूम आहे एकदम आणि इथे खुर्च्या तेन होत्या आणि विष्णूला आम्ही थोड्या वेळच्या नंतर नेणार. तर हा व्हिडिओ मी एंड करेल तोपर्यंत ते दाखवत नाही बसणार. आणि या साईडला तो आता बेड होता तो पण गेलेला आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण हा रूम तर पूर्ण खाली झालेला आहे ना. आवाज असा गुंजतो आतमध्ये आणि आतमध्ये पण पूर्णपैकी खाली झालेलं आहे सर्व. आता इकडची शेगडी सर्व एकदम खाली झालेलं आहे आता रूम. आता इकडनं हा ब्लॉग आता मी बाहेर जातो आणि तुम्हाला शूटिंग एरिया ते दाखवतो माझा आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग मी त्याच्यानंतर एंड करेल. तर चला फायनली तुम्हाला होम टूर दाखवून झालेला आहे कंप्लीट आणि एवढाच होता होम टूर. आणि हा तुम्हाला मी आता ज्या इकडनं माझा इंट्रो आणि एकदम एंडिंगचा पार्ट शूट होतो ती वाली जागा दाखवतो. तर ही आहे ती जागा म्हणजे हा आमच्या बिल्डिंगचा मागचा पॅसेज आहे. इथे ब्ल्यू कवर लावलेलं ताडपत्री आहे ही. तर इथे येऊन मी इंट्रो माझा शूट करतो. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या घरात मी जवळजवळ 14 वर्ष राहिलो आहे आणि हा मी ब्लॉगिंगचे 3 वर्षामध्ये मी कधी पण हा घर माझं दाखवलं नाही. म्हणजे मी छोटे मोठे पार्ट शूट करायचो, छोटा मोठा एक अशी क्लिप रेकॉर्ड करायचो बाबा घरातली. पण मी असं घराचं होम टूर किंवा असं स्पेसिफिक माझं पूर्णपैकी घर नव्हतं दाखवलं कुठल्या पण व्हिडिओमध्ये. पण आता मी का दाखवते कारण की त्याचं रिझन आहे की आमची बिल्डिंग चाललेली आहे रिडेव्हलपमेंटला आणि त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंटच्या नंतर आम्हाला काय रूम टावरमध्येच भेटेल आणि माझ्या एका आठवणीसाठी मी हा रूमचा होम टूरचा ब्लॉग बनवतो आहे. आणि हा तर चला हा ब्लॉग मी आता इकडनंच एंड करतो. तर हा शेवटचा व्हिडिओ तुम्ही इकडनं एंड केलेला बघाल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. तुम्ही लवकर नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो वॉचिंग. बाय.